श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 50वा यवन राजांच्या विस्फोट व्याधीचे निवारण। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या आधीच्या श्रीपाद वल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका पर्यटनांना तुम्ही पुढील जन्मात बेदरास यवनांचा राजा म्हणून जन्म घ्याल आणि मी नरसिंह सरस्वती यती रूपाने तुमच्या म्हातारपणी भेटेन असा वर दिला होता। ही कथा मी तुम्हाला पूर्वीच सांगितली आहे। संदर्भ अध्याय क्रमांक 9। याप्रमाणे ते पर्यट यवन धर्मात जन्मून बेदरचे भूपती झाले। ते राजा ऐश्वर्याचा उपभोग घेत पुत्र पौत्राधिकांसह सुखांचे कालक्रमणा करत होते। पूर्वी जन्मीच्या संस्कारामुळे ते दान धर्मादी पुण्यकर्म करायचे आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान वागणूक द्यायचे। ब्राह्मणांवर त्यांची विशेष भक्ती होती। ते हिंदूंच्या देवदेवतांचा आदर करत व त्यांच्या देवस्थानांना कधीही उपद्रव देत नसत। याबद्दल त्यांचे धर्मगुरू त्यांना वारंवार समजवायचे। हिंदू लोक मूर्ख आहेत। ते निराकार ईश्वराचा साकार मानतात, पाषाणांना देव मानतात आणि गायी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करतात। त्यांना मान देणाऱ्या यवनांचा अंधपात होतो असे सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचे। तेव्हा ते रागवायचे। परमेश्वर सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहे। ते कोणाची निंदा करत नाहीत, कोणाशीही भेदभाव करत नाहीत। ते सर्वांना सारखी वागणूक देतात। मीही त्यांचाच एक बंदा आहे। मी त्यांच्यासारखाच वागवणार। तुम्ही मला भलते कर्म करायला सांगू नका। हिंदूंचे तत्वज्ञान गहन आहे। ते आपल्याला कळत नाही म्हणून चुकीचे आहे असे म्हणता येईल कसे म्हणून त्यांचा प्रत्येक युक्तिवाद फोडून काढायचे। ते त्या राजांच्या मांडीवर एक कळू आले। त्यावर त्यांनी अनेक औषधोपचार केले, पण ते बरे होईना। वेदना असह्य होऊन ते अहोरात्र तळमळत असत। श्री गुरूंचे त्यांच्याकडे लक्ष होते। तसेच आपली कीर्ती ऐकून ते आपल्याकडे भेटायला येणार हेही त्यांना माहीत होते। पण ते गाणगापुरात आल्यास तेथील विप्रांना ते आवडणार नाही। त्यांना अकारण त्रास होईल। त्यापेक्षा आपणच इथून निघून जावे हे सर्वांना हिताचे आहे असा विचार करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे। या पर्वाच्या निमित्ताने गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्राची यात्रा करावी असे माझ्या मनात आहे। तुम्ही यात्रेची तयारी करा। त्याप्रमाणे शिष्यमंडळी कामास लागली। इकडे व्याधीचे संत्रस्त झालेल्या त्या यवन राजांनी ज्ञानी ब्राह्मणांना बोलावून घेतले व म्हणाले, माझ्या व्याधीपुढे वैद्यांचे हात टेकले आहेत। आता तुम्हीच मार्ग दाखवा। काही दैवी उपाय असल्यास सांगा। ते म्हणाले, राजा, आपली पूर्वजन्मेची पापेच व्याधीरूपाने दुःख देत असतात। दानधर्म करणे, सत्पुरुषाची सेवा करणे हे त्यावरील काही दैवी उपाय आहेत। सत्पुरुषाच्या कृपादृष्टीने अनंत जन्मीची पातके नष्ट होतात। तिथे व्याधीचे काय चालणार? हे विप्र त्यांच्या उपाय सांगण्यास कचरत होते, पण त्यांनी खूपच आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही गुप्त रूपाने पाप विनाशी तीर्थास जा, त्यात स्नान करा। त्यायोगे पापक्षालन होऊन तुम्हाला बरे वाटेल। विप्राच्या सूचनेनुसार ते भूपती एकटेच पाप विनाशी तीर्थास गेले। त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले। तेवढ्यात तिथे एक संन्यासी आले। राजांनी त्यांना वंदन केले। त्याला म्हणाले, आपले गुरु दाखवले व म्हणाले, यतिवर्षी हे कसे बरे होईल? ते म्हणाले, तुम्ही एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घ्या। त्यांच्या कृपाप्रसादाने तुम्हाला बरे वाटेल। मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगतो, म्हणजे तुमची खात्री पटेल। पूर्वी काळी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत असत। ते ब्राह्मणांच्या आचारधर्म सोडून उन्मत्तपणे सौराचार करत ते पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असत। एके दिवशी वृषभ नावाचे एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आले होते। त्यावेळी ते ब्राह्मणही तिथेच होते। त्यांनी व पिंगलेने त्यांना सन्मानाने घरात नेले। त्याची अर्धपाद्यादीपकांनी भक्तिभावे पूजा केली। त्यांना वंदन केले। त्यांचे चरणतीर्थ घेतले। त्यांना भोजन दिले। उत्तम पलंग मागवून त्यांच्यावर निजवले। त्यांचे पाय चेपले। या सेवेने ते योगी समाधान पावले। सकाळी उठल्यावर दोघांना उत्तम आशीर्वाद घेऊन ते निघून गेले। कालांतराने वार्धक्य येऊन ते दोघे मरण पावले। योगाची सेवा केल्यामुळे ते ब्राह्मण दशार्ण राजा वज्रभाऊ यांच्या सुमंती नामक पत्नीच्या उदरी जन्माला आले। या गरोदर असताना त्यांच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन त्यांच्यावर विषप्रयोग केला। त्या विषाने त्या मेल्या नाहीत, पण त्यांच्या सर्वांग भयंकर कोड फुटले। त्याच दुःखप्रद अवस्थेत त्यांची प्रस्तुती झाली। विषामुळे त्या बालकाच्या अंगावर जन्मताच कोड फुटले होते। तेव्हा ते महाराज खूपच चिंताग्रस्त झाले। त्यांनी पूर्वजन्माचा आनंदोत्सव ही साजरा केला नाही। त्या वेदनांनी
ते राजपुत्र अहोरात्र रडत असत. वज्रबाहूंनी देशोदेशीच्या वैद्यांना बोलावून त्या दोघांवर औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्या व्याधीने आपल्या पत्नी पुत्राचे होत असलेले हाल त्यांना पाहावेनात, म्हणून त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचा त्याग करायचा निर्णय घेतला. त्यांनी काही कोळ्यांना बोलावले व त्या दोघांना निर्मनुष्य अरण्यात सोडून देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी या दोघांना रथात बसवून दूर अरण्यात सोडून दिले. आधीच व्याधीने जीवन नकोसा झालेला त्यात पतींनी त्याग केला म्हणून सुमतीने खूप आक्रोश केला. त्या देवांकडे मरण मागू लागल्या. हिंस्र पशूंना आम्हांना खा असे म्हणू लागल्या, पण तसे काही घडले नाही. क्षुधा तृषेने व्याकुळ झालेल्या त्या राणी राजपुत्रांना कडेवर घेऊन काट्याकुट्यातून मार्गाक्रमण करू लागल्या. काही दिवसांनी त्यांना रानातच चरणारी गुरे दिसली. त्यांनी गुराख्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा ते म्हणाले, बाई, तुम्ही अशाच पुढे जा. तुम्हाला गावात एक देऊळ दिसेल, जे तुमची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होईल. त्याप्रमाणे वाटेने चालत त्या मोठ्या कष्टाने गावात प्रवेशल्या. तेथील प्रजाजन सुखात व आनंदात आहेत हे पाहून त्यांना बरे वाटले. त्यांनी स्त्रियांकडे तेथील राजाबद्दल विचारणा केली असता त्या म्हणाल्या, पद्माकर नावाचे वैश्य या गावचे मुख्य आहेत. ते अतिशय पुण्यवान, धैर्यशील व श्रीमंत आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या. त्यांना आपली न्यावस्था सांगा. ते तुम्हाला आश्रय देतील. योगाने त्या समयी पद्माकरांच्या घरी काम करणाऱ्या काही दासी तिथे आलेल्या होत्या. सुमतीची व त्यांच्या पुत्राची दुःखावस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी त्या पद्माकरांकडे नेली. त्यांच्या वृत्तांत ऐकून त्यांचे देहभान द्रवले. त्यांनी त्यांच्या निवासाची, अन्न, वस्त्राची व औषधोपचाराची व्यवस्था केली. तिथे राहत असताना काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले. तेव्हा आपले एकुलते एक पुत्र गेले म्हणून सुमंती दुःख वेगाने रडू लागल्या. त्यांचा आक्रोश पाहून नगरीतील लोक हळहळत होते. राजस्त्रियांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा शोक कमी झाला नाही. त्यावेळी त्या मातापुत्रांचे पूर्वजन्मीचे सत्कर्म आठवून ऋषभयोगी त्यांच्यावर उपकार करण्यासाठी तिथे प्रकट झाले. त्यांनी सुमतींना अनेक प्रकारे समजावले. जिवंतचे क्षण भंगुर आहे आणि अनित्य अशा देहांतिकावर लोभ ठेवल्याने कसे दुःख प्राप्त होते यावर यथार्थ निरूपण केले, पण उपयोग झाला नाही. त्या म्हणाल्या, महाराज, मी व्याधीने मरणयातना भोगल्या, राजभ्रष्ट झाले, पतींनी माझा त्याग केला आणि आप्तांनी हे टाळले. ते सर्व मी सहन केले, पण हे पुत्र माझा प्राण होते, त्याचा वियोग मी कसा सहन करू? देवांनी मला मरण द्यावे. तेव्हा सुमतीने दयनीय अवस्था पाहून ऋषभयोग्यांना करुणा आली. त्यांनी थोडेसे भस्म अभिमंत्रित करून राजपुत्राच्या भाळी लावले आणि थोडेसे त्या मुलाच्या मुखात घातले. तर काय आश्चर्य! सुमतीने पुत्राच्या निष्प्राप देहात प्राणसंचार होऊन ते उठून बसले. ऋषभांनी पुन्हा भस्म आमंत्रित करून त्या दोघांच्या सर्वांगाला लावले. त्यामुळे ती दोघे पूर्णतः व्याधीमुक्त झाली. त्यांच्या अंगा कांतींची उजळणी, ते सर्व असामान्य सामर्थ्य पाहून लोकांनी त्या योग्याचा जय जयकार केला. राणी व राजपुत्रांनी त्यांचा कृतज्ञतेने वंदन केले. ते म्हणाले, सुमंती, तुम्ही दोघे दीर्घायुष्य व्हाल, तुम्हाला वार्धक्य येणार नाही. तुम्ही तरुण आणि सुंदर दिसाल. या तुमच्या पुत्राची खूप कीर्ती होईल. ते प्रदीर्घ काळ राज ऐश्वर्य भोगतील. अशा प्रकारे त्यांना वरदान देऊन ऋषभ योग्याने सर्वांना निरोप घेतला. ही कथा सांगून ते येते यवनान राजांना म्हणाले, चिंता करू नका, तुम्हाला पुढेही सत्पुरुषाच्या कृपा प्रसादाने बरा होईल. सध्या गाणगापुरात स्वामी नरसिंह सरस्वती म्हणून एक महात्मा राहत आहे. त्यांच्या दर्शनानेच तुम्हाला बरे वाटेल. येथे निघून गेल्यावर त्या राजाने गाणगापुराचा रस्ता धरला. गावात प्रवेश करून ते लोकांकडे श्रीगुरूंची चौकशी करू लागले. तेव्हा यवन गुरुदेवांविषयी विचारणा करत आहेत म्हणून लोक शाशंकित झाले. त्यांना मठाला उपद्रव होऊ नये म्हणून कुणीही त्यांना उत्तर दिले नाही. त्यामुळे ते संतापले. ते लोकांना म्हणाले, मी त्यांच्या भेटणीसाठी आलो आहे, तुम्ही त्यांच्या टाव ठिकाणा सांगता की नाही? ते ऐकून लोक घाबरले. त्यावेळी एक जण धैर्याने पुढे जाऊन मला श्रीगुरु संगमावर अनुष्ठानासाठी गेले आहेत, दुपारी गावात येतील. ते ऐकून ते मेन्यात बसून एकटेच संगमावर गेले. तिथे श्रीगुरूंना पाहताच खाली उतरून पायी चालत गेले. त्यांनी त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, काय हो परी, आजपर्यंत कुठे होतात? बऱ्याच दिवसांनी भेटलात. ते ऐकताच त्या राजांना क्षणार्धात पूर्वजन्मीचे स्मरण झाले. पूर्वपूर श्रीपाद वल्लभ यतीश्वर यांनी दिलेले वरदान सर्व काही आठवले आणि समोर उभे असलेल्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्रीपाद वल्लभाचीच नवीन अवतार रूप आहे हे जाणून त्यांचे हृदय भरून आले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. श्री गुरुदेव, आपण इथे म्हणून त्यांनी स्वतःला त्यांच्या चरणावर झोकून दिले. श्री गुरुदेव, मी तरी तुमचा निश्चित भक्त, मग माझी उपेक्षा का केली? तसे म्हणून त्यांनी श्री गुरूंची अनन्य भावाने अपार स्तुती केली. तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही कोणत्या हेतूने इथे आला आहात? ते म्हणाले, विस्फोट व्याधीचे चर्जर होऊन तुम्हाला शरण आलो आहे. ते ऐकून श्री गुरुदेव हसले आणि म्हणाले, ठीक आहे, दाखवा बरं. त्यांनी गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले. तर काय आश्चर्य, ते केव्हाच जिरून गेले होते.
ते नवल पाहून त्यांना एकदम हायसे वाटले. त्यांनी श्रीगुरूंना हातपाय जोडले व म्हणाले, स्वामी, तुमची माझ्यावर केवढी कृपा आहे. तुम्ही मला राज्य देऊन गतजन्मीची इच्छा पुरवलीत आणि मला व्याधीमुक्तही केले. त्यामुळे मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आता एकच विनंती आहे, तुम्ही माझ्या राजधानीत या. तुम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या. श्रीगुरू म्हणाले, अहो, आम्ही तापसी संन्यासी, आम्ही तिथे कसे येणार? तुम्ही यवना मद्यपान करता, तुमच्या नगरात गोहत्या होतात, त्यामुळे तिथे येणे आम्हाला योग्य वाटत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः बंद करा. ते म्हणाले, स्वामी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आता सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. हे दोष जातील अनुषंगाने चिटकले आहेत तरी येऊन म्हणून माझी उपेक्षा करू नका. तुम्ही एकदा या. माझ्या मुलाबाळांना, सुना, नातवंडांना पाहत त्यानंतर तुम्ही तुमच्याच सेवेत राहणार आहे. त्या समयी ते यवन अधिपती श्रीगुरूंचे पाय धरून वारंवार विनवण्या करू लागले. तेव्हा तेही विचारू लागले, यापुढे सर्वत्र यवनांचेच प्राबल्य राहणार आहे. आता राजा आला आहे, पुढे प्रजाही येईल. तेव्हा लोक संपर्क टाळण्यासाठी गुप्त होणेच योग्य आहे. सध्या सिंहासनाच्या निमित्ताने गौतमीची यात्रा करून आणि या राजांच्या नगरातही जाऊ नये येऊ. मग ते मठाकडे निघाले. तेव्हा त्या राजांनी त्यांना मेण्यात बसवले व त्यांच्या पादुका स्वतःच्या हातात घेऊन ते पायी चालू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, राजा, ब्राह्मणांची सेवा करताना पाहून लोक तुम्हाला दूषणे देतील म्हणून तुम्ही मेण्यात बसा. पण त्यांनी ऐकले नाही. मी तुमचा दास आहे असे म्हणून ते चालत निघाले. पुढे त्यांचा दळभार उभा होता, तो त्यांनी श्रीगुरूंना दाखवला. तेव्हा म्हणाले, राजा, एवढ्या वैभव संपन्न सैन्यासह तुमच्या नगरात जायचे तर विलंबच होईल आणि माझ्या नित्य अनुष्ठानातही खंड पडेल. म्हणून मी पुढे जातो. पापविनाशी तीर्थावर आपण भेटू. असे बोलणे पूर्ण होताच ते शिष्यासहित अदृश्य झाले आणि मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर आले. नामधारक त्याच्या आगमनाचे वृत्त करताच तुमचे पूर्व सायदेव साखरे यांचे पुत्र नागनाथ तिथे आले. त्यांनी समयी श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते व तिथे अन्य भक्तही उपस्थित होते. नागनाथांनी श्रीगुरूंना आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली व मोठी समाराधना घातली. तेथे सर्व झाल्यानंतर श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता आम्हाला निरोप द्या. बिदरचे यवन राजा मला भेटायला पापविनाशी तीर्थावर येणार आहेत. मी भेटलो नाही तर ते इथे येतील. तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपद्रव होऊ नये असे मला वाटते. त्यानंतर नागनाथांना अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पुनश्च पापविनाशी तीर्थावर गेले. कालांतराने राजा तिथे आले. त्यांनी नगर शृंगारले, घोड्या तोरणे उभारले. मग श्रीगुरूंना पालखीत बसून मोठ्या सन्मानाने वाजत गाजत आपल्या राजधानीत नेले. या पूर्व प्रकाराने नागरिक उलटसुलट चर्चा करू लागले. ब्राह्मणांना व हिंदूंना आनंद झाला तर यवनांनी राजाची निंदा केली. श्रीगुरूंच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी रस्तोरस्ती गर्दी केली होती. राजाने श्रीगुरूंच्या पायघड्यावरून चालवत प्रासादात नेले. त्यांना दिव्य सिंहासनावर बसून त्यांची षोडोपचारे पूजा केली. श्रीगुरू समवेत आलेल्या 4 शिष्यांनाही मोठा सन्मान केला. आपल्या समस्त परिवाराला श्रीगुरूंच्या चरणावर घातले. त्यांच्या आगमप्रित्यर्थ अपार दान धर्म केला. अभिप्राणी याचकांना संतुष्ट केले. प्रजाजनांनाही श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ दिला. मग खासगी भेटीत श्रीगुरू त्यांना म्हणाले, राजा, मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. आता तुम्ही संतुष्ट आहात ना? मग तुम्हाला अजून काही हवे आहे? ते म्हणाले, स्वामी, मला मुक्त मार्गाचा ज्ञान द्या. आता तुमची सेवा घडावी एवढीच इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, तुम्हाला ते ज्ञान होईल. पुढे राज्याची सूत्रे मुलावर सोपून तुम्ही श्रीशैलम पर्वतावर या. तिथे मी तुमची आणि माझी भेट होईल. त्यानंतर त्याचा निरोप घेऊन श्रीगुरू गौतमी तीरावर गेले. तिथे स्नान केले. तिच्या तीरावरील पुण्यक्षेत्रांना भेट देऊन ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने लोकांना आनंद झाला. काही दिवसांनी श्रीगुरूंनी आपल्या समस्त शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, माझी सर्व दूर ख्याती झाली आहे. बिदरचे राजाही माझे भक्त झाले आहेत. आता यथा राजा तथा प्रजा या वचनानुसार यवनही कामनापूर्तीसाठी इथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व विप्रांना उपद्रव येऊन म्हणून मी प्रगट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तिथेच राहणार आहे. मी तिथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर इथेच असणार आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवाई. ते ऐकून शिष्याच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रीगुरू गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे सद्भावाने त्यांची भक्ती करतात त्यांच्या सर्व मनकामना श्रीगुरु कृपेने निसंदेह पूर्ण होतात. अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त.